बांगलादेशमध्ये फॅक्टरीला भीषण आग, 124 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती। गाडगीळ समितीच्या शिफारशींनी कोकणाचा विकास खुंटेल, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मत। मराठवाडा महाराष्ट्रापासून तोडण्याची कल्पना मूर्खपणाची, वेगळ्या मराठवाडा मागणीला शिवसेनेचा विरोध। केविन पीटरसनचं दमदार 150 शतक, पहिल्या डावात इंग्लंडला आघाडी। आता बातम्या विस्ताराने। बांगलादेशमध्ये एका गारमेंट फॅक्टरीला आग लागल्याने 24 जणांचा त्यात मृत्यू झालाय। या आगीत अनेक जण होरपळले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे। ढाका जवळच्या तजरीन या फॅक्टरीला शनिवारी रात्री आग लागली। आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्याने इमारतीचे 6 मजले जळून खाक झालेत। मृतांमध्ये कामगारांचा समावेश आहे। गाडगीळ समितीच्या शिफारशी जशास तशा लागू केल्या तर कोकणाचा विकास खुंटेल, असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय। माधव गाडगीळ यांच्या पश्चिम घाट अभ्यास समितीने पर्यावरण रक्षणासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत, मात्र त्या लागू केल्या तर कोकणात कुठलाही विकासाचा प्रकल्प राबवता येणार नाही, रस्ते सुद्धा बांधता येणार नाहीत, तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही, त्यामुळे तरुणांवर स्थलांतराची वेळ येईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पाणी प्रश्नावरून वेगळ्या मराठवाडा मागणीला शिवसेनेनं विरोध केलाय। पाण्यासाठी मराठवाडा महाराष्ट्रापासून तोडण्याची कल्पना मूर्खपणाची आहे, असं औरंगाबादमधील शिवसेना नेत्यांनी म्हटलंय। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक 150 फूट खोल दरीत कोसळलाय। आडोशी बोगद्याजवळ काल संध्याकाळी 6च्या सुमारास ही दुर्घटना घडली। या अपघातात चालकासह ट्रकमधील 2 जण ठार झालेत। मुंबई कसोटीत इंग्लंडने भारतावर आघाडी घेतली आहे। केविन पीटरसन दमदार 150 शतक ठोकून बाद झालाय। पीटरसनने 186 धावा केल्या।